नमस्कार मित्रांनो, लग्नाची वेडी महा एपिसोडच्या पार्ट 1 भागामध्ये आपण बघणार आहोत की सावी ही रागवलेली असते आणि सिंधू तिला समजावण्याचा प्रयत्न करते की अगं बाळा काय झाले, थोडासा राग कमी कर. तेव्हा लगेच सावी म्हणत असते की नाही आई, तू मला विनूबरोबर बोलून दिले नाही, त्यामुळे मी तुझ्याबरोबर नाही बोलणार. तर सिंधू म्हणत असते की अगं सावीचा राग जर घालवायचा असेल तर मी काय करू. तेव्हा सावी म्हणत असते की आई एक काम कर, तुला जर मला खुश करायचे असेल तर तू विनायकला मला एक फोन लावून दे. तर सिंधू रागवते आणि अगं बाळा, तुला एक गोष्ट मी स्पष्ट सांगते की आजपासून तू विनूला भेटायची सुद्धा नाही आणि त्याला फोन सुद्धा करायचा नाही. तर सावी आणखीनच नाराज होते. त्यानंतर इकडे विनायकला जाग येते आणि विनायक मोबाईल घेतो आणि लगेच सिंधूच्या मोबाईलवर फोन करतो. विनायकचा फोन बघून सावीला मात्र खूप आनंद होतो. ती सिंधूला म्हणत असते की आई बघितलेस का, विनूला सुद्धा माझी आठवण येते आणि त्याने लगेच कॉल केला, प्लीज मला फोन दे आणि मला त्याच्याबरोबर बोलून दे. पण सिंधू काही सावीला फोन देण्यासाठी तयार नसते. सावी काही ऐकत नाही. तर सिंधू फोन घेते. तर सावी विचारते की विनू तू ठीक आहे ना. विनायक म्हणतो की हो. आणि सावी, मगाशी माझे बाबा अचानक मला असे रागाने का घेऊन आले असेल आणि काय झाले असेल त्याबद्दल मला माहिती नाही. आणि सावी विचारते की अरे विनायक तुम्ही कुठे आहात. तर विनायक म्हणतो की आम्ही इथे शेजारीच म्हणजे जवळच आहे एका हॉटेलमध्ये. विनायक म्हणतो की बाबांना काय झाले विचारण्याचा मी खूप प्रयत्न केला पण बाबा काही उत्तरच देतच नाही, ते अगदी शांतच आहे. आणि सिंधू आंटी तर ठीक आहे ना. तर सावी म्हणते की हो ती ठीक आहे. सावी विचारते की अरे आता तुझ्या ट्रीटमेंटचं काय. तेव्हा फोन असा स्पीकरवर असतो आणि सिंधूसुद्धा हे सर्व ऐकत असते. विनायक सांगू लागतो की मला आणि माझ्या आईला वाटले होते की माझे बाबा तुझ्या ऐकून माझी ट्रीटमेंट करून घेतील. आता स्पोर्ट डेसुद्धा जवळ आला, त्यामुळे आता बाबा काय करतील, काय निर्णय घेतील हे मी काही सांगू शकत नाही. सावी म्हणते की तू टेन्शन घेऊ नको, बाबांना समजव आणि आई माझी तुझी ट्रीटमेंट नक्की करेल. तर विनायक म्हणतो की आई असती माझी तर तिने नक्की बाबांना समजावले असते आणि माझ्या आईने तुझ्या आईकडून ट्रीटमेंटसुद्धा करून घेतली असतील, पण आता बाबांना समजवण्या तर मी प्रयत्न करतोच. तर सिंधू विचार करते की राघवने नक्की लग्न कुणाबरोबर केले असेल. तेवढ्यात सावी विनायकला विचारते की तुझ्या आईचा मला नंबर दे, मी त्यांच्याबरोबर बोलते आणि बाबांना समजवण्यासाठी सांगते. तुझ्या आईचं नाव काय आहे असे विचारते. तर विनू सांगणारच तेवढ्यात राघव हा फ्रेश होऊन येतो आणि लगेच विनायक म्हणतो की सावी मी तुला नंतर कॉल करतो, बाबा आता आलेले आहेत. सिंधू विचारातच पडलेली असते आणि ती लगेच हे गुड बाय करून फोन ठेवते. आणि सावी सिंधूला म्हणत असते की आई बघितलेस का, विनायकची आई त्याचं सर्व काही ऐकत असते आणि तू तर मात्र माझं काहीच ऐकत नाही. नंतर इकडे रत्नाकर आणि राजश्री चहा घेत असतात आणि रत्नाकरला आठवण येते की आपली सिंधू जाताने सर्वांनाच काहीतरी चांगल्या आठवणी आणि काहीतरी सवय लावून गेली. तर राजश्रीला राग येतो आणि सिंधूचं नाव परत या घरामध्ये घ्यायचे नाही असे ती म्हणते. तेव्हा रत्नाकर शांत होतो. त्यानंतर इकडे राघव हा विनायकला म्हणत असतो की ब्रेकफास्ट करून घे आणि तुझ्यासाठी तुझा राग घालवण्यासाठी मी काय करू. तेव्हा विनायक म्हणत असतो की बाबा तुम्ही असे अचानक का निघून आलेत, सिंधू आंटीचं तुमचं काय झालेलं आहे, तुम्ही मला सावीबरोबर का बोलून दिले नाही. इकडे सिंधूसुद्धा सावीला म्हणत असते की बाळा तू ब्रेकफास्ट करून घे. आणि तर सावी म्हणत असते की तुम्हाला विनायकबरोबर का बोलून दिले नाहीस. इकडे सावी म्हणत असते की आई विनायकचे घरचे तुझ्याकडे विनायकची ट्रीटमेंट करण्यासाठी येणार आहे, कारण तुझ्या ट्रीटमेंटने विनायकला खूप काही असे बरे वाटले, तू त्याची ट्रीटमेंट करशील का. तर सिंधू काही उत्तर देत नसते. इकडे राघव सुद्धा विनायकला तेच सांगण्याचा प्रयत्न करत असतो, तुला जगातल्या खूप बेस्ट अशा डॉक्टरकडे घेऊन जाईल आणि तुझा इलाज त्या डॉक्टरकडून करेन. विनायक म्हणतो की सिंधू डॉक्टरच ह्या जगातल्या बेस्ट डॉक्टर आहे आणि बाबा आपण खूप डॉक्टरांकडे गेलो पण एका डॉक्टरचा मला काही उपयोग झाला नाही आणि सिंधू डॉक्टरचा मला लगेच फरक पडला आणि त्याच जगातल्या बेस्ट डॉक्टर आहेत असे विनायक म्हटल्यानंतर तेवढ्यात तो वेटर येतो आणि सर तुमची गाडी धुवून तयार आहे असे राघवला म्हणतो. राघव त्या वेटरला थांबवून सावीसाठी एक लेटर लिहितो आणि सावी बाळा तुझी यामध्ये काही चूक नाही, मी काल रागाने निघून आलो पण माझ्याकडे वेळ खूप कमी आहे असे लेटर लिहून तो वेटरला म्हणतो की तुमच्या गावामध्ये सावी नावाची एक मुलगी आहे ना, तिला हे लेटर द्या.
तर तो वेटर म्हणतो की हो, सिंधू डॉक्टरची मुलगी आहे आणि त्या खरंच खूप चांगल्या आहेत, मी तुम्हाला त्यांचा पत्ता देतो, तुम्ही जा त्यांना भेटण्यासाठी. राघव म्हणतो की नाही, यावेळेस माझ्याकडे वेळच नाही, त्यामुळे तुम्ही प्लीज हे लेटर द्या. तर तो वेटर लेटर घेतो आणि तेथून निघून जातो. एवढ्यात राघवच्या मोबाईलवर कॉल येतो आणि विनायक म्हणतो की नक्कीच सावीचा असेल. त्यानंतर इकडे मधू ही आपल्या राघवच्या रूममध्ये आलेली असते आणि खूप खुश असते. मधू म्हणत असते की विनायक, तू माझ्यासाठी खूप लकी आहेत, कारण तुझ्यामुळे मला माझा राघव मिळाला आणि आता आमच्या आयुष्यात दुसरं कोणीच येऊ शकत नाही आणि विनायक, खरंच माझे तुझ्यावर सुद्धा खूप प्रेम आहे. तेवढ्यात मधू ही कपाटात जाते आणि तेथे तिला राघव सिंधूचा एकत्र तो फोटो सापडतो. मधू विचार करते की राघवने हा फोटो का लपवला असेल आणि अजूनसुद्धा तो सिंधूला विसरतो की नाही. तेवढ्यात राजश्री येते आणि नाही, असे काहीच होणार नाही, आपला राघव त्या सिंधूला नक्की विसरणार. विनायक बरोबर राघव आणि तू नवीन आयुष्याला सुरुवात करते, त्यामुळे तुमच्या या आयुष्यामध्ये भूतकाळाची सावली मला त्या सिंधूची नको, म्हणून राजश्री रागाने तेथून निघून जाते. त्यानंतर इकडे सिंधू ही हॉटेलमध्ये येते आणि राघवला म्हणत असते की आपले जे काही भूतकाळामध्ये घडले त्याची सावली ही विनायक आणि सावी यांच्या आयुष्यावर व्हायला नको. आपल्यात जे काही झाले ते आपल्या मुलावर त्याचा परिणाम नको, कारण ते एकमेकांशी इतके जोडले गेलेले आहेत की आपण त्यांना वेगळे करणं शक्यच नाही. सावीने कालपासून काही खाल्ले नाही, सारखं विनायक विनायक करत असते, त्यामुळे प्लीज तुम्ही एकदा माझं हे म्हणणं ऐकून घ्या आणि प्लीज त्या मुलांना दुखू नका. सिंधू म्हणते की प्लीज त्यांचे मन दुखू नका. राघव म्हणतो की मन दुखावण्याचे जे शब्द आहे ते तुमच्या तोंडातून ऐकायलाच नको, कारण त्याची जाणीव तुम्हाला चांगली आहे. आणि राहिला प्रश्न विनायकचा, तर विनायकची ट्रीटमेंट आम्ही चांगल्यातल्या चांगल्या मोठ्या डॉक्टरकडून करून घेऊ आणि तेवढी आमची ऐपतसुद्धा आहे. तर सिंधूला आणखीन वाईट वाटते आणि इथून पुढे आम्हाला आणि विनायकला कुणालाच फोन करण्याचा मात्र प्रयत्न करू नका, असे हात जोडून राघव म्हणतो आणि तेथून आपल्या रूममध्ये निघून येतो. आणि त्यावेळेस सिंधूने घर सोडले होते की मधुताईंना जर या घरात आणले तर मी या घरात नाही राहू शकत, मी माझ्या अंकुरला घेऊन कुठेही लांब निघून जाईल, हे क्षण त्याला आठवतात आणि तो खूप असा रागीट चेहरा त्याने केलेला असतो. एवढे तेथे विनायक येतो आणि राघवच्या डोळ्यातील पाणी आपल्या हाताने पुसतो, तर राघव त्याला प्रेमाने मिठीत जवळ घेतो. त्यानंतर इकडे सिंधू घरी येते आणि सावी धावतच येते की आई, तू पोलीस अंकलकडे गेली होती, मग काय झाले. तर सिंधू तिला म्हणते की बाळा, 1 मिनिट शांत हो. सावी, बाळा, तू म्हटली म्हणून मी विनायकच्या बाबांना आणि विनूला भेटण्यासाठी गेले होते, पण तेथे मला समजले की त्यांना आता आपल्याकडून ट्रीटमेंट नाही करायची. सावी म्हणते की तुला हे कोण म्हटले. तर पोलीस अंकल असे कधीच म्हणू शकत नाही. तेवढ्यात तो सुरेश वेटर असतो तो येतो आणि सिंधुताई, हे कुणीतरी लेटर आहे ते मला देण्यासाठी तुम्हाला सांगितले असे म्हणतो. तेव्हा सिंधू म्हणते की अरे ये ना सुरेश आतमध्ये. तेव्हा सिंधू म्हणते की कोणी लिहिले असेल. तेव्हा तो सुरेश म्हणतो की आमच्या हॉटेलमध्ये एक पोलीस ऑफिसर आणि त्यांचा मुलगा राहत होता, त्यांनी हे लेटर सावीला देण्यासाठी सांगितले. तेव्हा सावी विचारते की अहो काका, ते पोलीस काका गेले का तुमच्या हॉटेलमधून. तर मात्र सावी ती चिठ्ठी वाचते आणि त्यावर पोलीस काका असे नाव लिहून सॉरी लिहिलेले असते. आणि तेवढ्यात मंगेश धावतच येतो आणि मंगेश म्हणतो की अगं सिंधू, गुलाबराव हा जेलमधून सुटलेला आहे आणि पळाला, कारण या अगोदर सुद्धा राघवने त्याचे 2 प्लॅन फेल केलेले आहेत, त्यामुळे तो राघववर आणखीनच चिडलेला आहे. त्यामुळे राघवच्या जीवाला नक्की धोका आहे आणि राघव कुठे आहे असे घाबरतच तो सिंधूला विचारतो. सिंधू म्हणत असते की अरे काय सांगतोस तू हे सर्व. सिंधू मात्र शांत असते आणि काही उत्तर देत नसते. सावी म्हणते की अगं आई, डॉक्टर काका आणि विनायक येथे जवळपास कुठेतरी असतील, म्हणून सिंधू ही विनायकला फोन लावण्याचा प्रयत्न करत असते. तर राघव विनायकला फोन घेऊन देत नाही आणि इथून पुढे तू सावी आणि सिंधू डॉक्टरचा फोन घ्यायचा नाही असे म्हणत असतो. तेव्हा मात्र तो विनायकचा राग घालवण्यासाठी खूप प्रयत्न करत असतो, मात्र विनायक काही हा राघववर रागवलेला ते सोडत नसतो. त्यानंतर हा गुलाबराव पिस्तूल घेऊन राघवच्या मागावर असतो आणि त्या सिंधू डॉक्टरला माझ्या तावडीतून तू वाचवले, आता बघ तुझी काय अवस्था करतो ते. तर आता पुढील भागामध्ये काय होणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करीत राहा. आणि महा एपिसोडचा भाग 2 आता लवकरच दाखवण्यात सुद्धा येणार आहे, तर तो पाहण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.